रंगीले बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील। मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील। मास्तर आवाज बंद झाला. दादा बाकी कोणाला आवाज येतोय की नाही? येतोय म्हणजे म्हणजे येतोय. बहुरूपिया जैसे धारण करतो, क्षणात विविध स्वरूप। बहुरूपिया जैसे धारण करतो, क्षणात विविध स्वरूप। तैसे चंचल मन हे साई, तैसे चंचल मन हे साई, विसरना रूप अनूप। मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील। भवसागर तव पार कराया, कैसा मिळेल होती। भवसागर तव पार कराया, कैसा मिळेल होती। राम नाम अन सत्य कर्माने, राम नाम अन सत्य कर्माने, शीतल करुणी शरीर। मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील। करण सर येस सर. जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार. सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 12वा दिवस आहे. आदरणीय डॉक्टर श्री तुमचा माईक बंद झाला करंजकर सर. हो ते चालू आहे. हा हा. तुम्ही आवाज आला ना माझा? नाही आला, मध्ये बंद पडला होता. नेटचा काय प्रॉब्लेम आहे का? अच्छा. हा जय श्रीराम. आता येतो ऐकू? हो येतोय. हो, माझं इंटरनेट थोडस आहे. इंटरनेट हरकत नाही. हो हो आवाज हे दिसतंय. बरं ठीक आहे. मी सुरुवात करतो करंजकर साहेबांच्या इथने. हो येस येस. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या सत्रामध्ये. सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद.
सीता माता अच्छा. बाकी सगळ्यांना जरा बंद करता का, लोक बोलतायत. करंजकर ठीक आहे. सीता वाघ सर तुमचा आवाज, हा तुमचा अनम्यूट करा. करंजकर सर आणि यतीन सर त्यांच्या अथक प्रयत्नाने ज्ञानगंगा ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे. योग वशिष्ठची, त्यानंतर आता ही सीता शक्ती काव्याची काही व्हॉलेंटियर्स आपल्याला मदत करीत आहेत. सगळ्यांचे आभार. इतरही कोणाला व्हॉलेंटिअरिंग करायचं तर अवश्य कळवा. सगळ्या साधक जे आहेत, तणावमुक्त जीवनचे, योग वशिष्ठचे सगळ्यांचं स्वागत. आज विशेष पाहुणे म्हणजे माझे नेहमीचे पाहुणे अरुणाताई आलेले आहेत, अंजली पाणीग्रही तेही आलेले आहेत, अजूनही सगळे पाहुणे आलेत, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. गुड. आजचा हा जो विषय आहे तो आहे सर्ग 15. त्रिगुण नाव आहे त्याचं. आपण आतापर्यंत कवटफळ प्रसंग तो एक बघितला, तो एक महत्वाचा सर्ग होता. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी धर्म उपदेश केलेले आहेत, ते महत्वाचे आहेत. आणि हा तिसरा आधारस्तंभ आहे. असे एक 4-5 आधारस्तंभ आहे आणि मधला एक आधारस्तंभ होता तो आपला माइलस्टोन ऑफ स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. तर ह्या आधारस्तंभांना फार जवळून समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे मी सावकाश जाणार आहे. हा मुळात जो त्रिगुण जो बोध आलेला आहे, तुम्हाला माहित असेल की अगस्त कुमार म्हणून एक माझे पाहुणे आले होते, मित्र आले होते. ते पूर्वी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होते आणि एक दिवशी मी घाईघाईत आत आलो आणि त्याला सांगितलं, अगस्त दरवाजा बंद करो दफ्तर का और कुछ लिखो मैं क्या बता रहा हूँ. आणि मग ते जे प्रस्फुटित काव्य सुरू झालं तर 10 पानं संपेपर्यंत ते काव्य चालू राहिलं होतं. तर ते नॉर्मली ज्या भाषेत प्रस्फुटन होतं तेच भाषा मी शक्यतो वापरतो, कारण त्याच्यामध्ये त्याचा गोडवा वेगळा असतो. पण तुमच्यासमोर मराठी ट्रान्सलेशन आहे, ते अवश्य वाचत राहा. प्रसंग असा आहे की एक बाबा, साधू बाबा येतो त्या आश्रमामध्ये जिथे लवकुश आहेत. ते खेळतायत, सीता तिकडून कुटीतनं आतून बघतीये आणि हा बाबाला बघून, त्याचं स्वरूप बघून लवकुश खूपच प्रभावित होतात. पण ते लहान असल्यामुळे त्यांना काही त्याची भीती वाटत नाही, ते त्याची खेळायचा प्रयत्न करतात. तर त्याची सुरुवात अशी आहे, आपण अगदी शांतपणे जाणार आहोत. प्रत्येक त्याच्यातला शब्द आपण आकलन करायचा प्रयत्न करूया. खूप विचारपूर्वक ते शब्द आहे त्याच्यामध्ये. 1 मिनिट, काहीतरी हँग झालं की काय. मला एकदा अनशेअर करावं लागेल आणि परत शेअर करावं लागेल. सॉरी तुम्हाला लोकांना हे झालं. डम 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 डमरू बजाते विशालकाय एक साधू आहे. आपण आता एक डमरू ऐकला. डम 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 डमरू बजाते विशालकाय एक साधू आए. व्याघ्राम भर है मन को मोहे, जटाजूट है सर पर सोहे. होशियार होशियार आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते विशालकाय एक साधु आए. सात भयावह त्रिशूल घुमाए, देख अनोखा रूप सामने, नन्हे लवकुश दौड़े आए, नन्हे लवकुश दौड़े आए. डम 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 डमरू बजाते विशालकाय एक साधु आए. बाबा आप हैं कौन? लवकुश त्यांना विचारतात, बाबा तुम्ही कोण आहे? हमको तनिक यह समजाए, आम्हाला एक सांगा प्लीज, कोण आहात तुम्ही? होशियार होशियार आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते विशालकाय एक साधू. साधू बाबा काय म्हणतात? गृह है हमारा हिम पर्वत में. कुठे माझं घर? हिमालयात आहे. गृह है हमारा हिम पर्वत में, काल भी हमको छू न पाए. इथे त्यांचं ते विलक्षण रूप कळतं की आम्हाला काळाचा स्पर्श होत नाही.
गृह है हमारा हिम पर्वत में, काल भी हमको छू ना पाए। चर अचर भूत पिशाच, चर अचर भूत पिशाच, सभी के हम है स्वामी आए। या भूत पिशाचांना देव कोण आहे? चर अचर भूत पिशाच, सभी के हम है स्वामी आए। होशियार होशियार, आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते, विशाल काय एक साधू आए। कुटी की आड़ से मैंने देखा, सीता म्हणते की मी कुटीच्या आतून पाहिलं, मेरा मन भी कुछ घबराए, मी तर घाबरले। भोले लवकुश को लेकिन मन में आया मौज उठाए। लवकुश गम, त्यांना वाटलं हे काय झालंय, गंमत आहे, काहीतरी करूया, खेळूया या साधुआ बरोबर। बाबा आपका कंठ नील है, इसमें क्या है राज समाय? त्यांचा कंठ निळा असतो, निळसर का कंठ आहे, काय प्रकार आहे ह्याच्यामध्ये? बाबा काय म्हणतात, बच्चों मैंने विष पिया है, बच्चों मैंने विष पिया है, कंठ में उसको लिया अटकाए, कंठ में उसको लिया अटकाए। बच्चों मैंने विष पिया है, कंठ में उसको लिया अटकाए, कंठ में उसको लिया अटकाए। ही कथा तुम्हाला माहिती आहे पुराणातली, विष्णू पुराणातली, की समुद्र मंथन झालं होतं आणि त्यातनं जेव्हा हलाल प्रकट झालं, तर हलाल कोणी प्राशन केलं आणि त्यांचं तेव्हापासून कंठ हा निळा झालेला आहे। तो प्रसंग ते सांगतात, बच्चों मैंने विष पिया है, बच्चों मैंने विष पिया है, कंठ में उसको लिया अटकाए। आता इथे थांबत नाहीत ते त्याच्यातनं आपल्याला व्यवहारिक काहीतरी ज्ञान देतात। ते कसं, कोई तुम पर विष जब उगले, देखो मन में वह न जाए। तुमच्यावर कोणी जर विष उगळलं तर ते मनात जाऊ देऊ नका। कोई तुम पर विष जब उगले, देखो मन में वह न जाए, विष को भी ऐसा कुछ घोले, विष को भी ऐसा कुछ घोले, उसका भी अमृत हो जाए। विषाचं पण अमृत होईल असं करा। आपल्याला संत मीराबाईंची गोष्ट माहिती आहे, तिला विषाचा प्याला पाठवला गेला, पण तिच्या फक्त भक्तीने तिने त्या विषाच्या प्याल्याला अमृत करून टाकलं। तसा हा इथे बोध आहे आपल्यासाठी, की कोणीही आपल्यावर विष जरी टाकलं तरी त्या विषाचं असं काहीतरी परिवर्तन करा की ते अमृत बनून जाईल। सावधान होशियार होशियार, आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते, विशाल काय एक साधु आए। बाबा ज्यों ज्यों हंसते जाए, बच्चे ज्यों ज्यों हंसते जाए, बाबा उनको नृत्य दिखाए, ते नाचून दाखवत होते। बाबा पोटली में क्या है, हमको तनिक यह बतलाए। आता त्यांना गंमत काय वाटते त्या मुलांना, की ते बाबाच्याकडे काहीतरी पोटली आहे आणि त्या पोटलीमध्ये काहीतरी गडबड दिसतीये, काहीतरी हलतंय बाबा त्याच्यामध्ये, आणि त्यांना ती उत्सुकता की ते पोटलीमध्ये काय, तेवढं आम्हाला ते दाखव, उडून दाखवा। तर साधू महाराज काय करतात, ये तो मेरे अलंकार है, म्हणतात हे माझे अलंकार आहेत बेटानो, त्याला हात नका लावू, ये तो मेरे अलंकार हैं, हंस के बाबा टाले जाए। मग लवकुश म्हणतात ठीक आहे, तुम्ही आम्हाला पोटली नाही देत ना खेळायला, त्रिशूल से हमें भी खिलाए, मग आम्हाला त्रिशूल देऊन टाका तुमचा खेळायला। झूठ मूठ का क्रोध दिखा के, झूठ मूठ का क्रोध दिखा के, बाबा उनको दूर हटाए। होशियार होशियार, आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते, विशाल काय एक साधू आहे। तर थोडेसे ते खोटं खोटं नाटक करतात रागवायचं बाबा ते, आणि त्यांना दूर करतात, पण नंतर एकाएकी त्यांच्या मनामध्ये वात्सल्य निर्माण होतं या दोन्ही मुलांसाठी, आणि मग ते काय म्हणतात, त्रिशूळ म्हणजे काय हे समजवतात। आणि हे त्रिशूळ म्हणजे काय हे आपण सगळ्यांनी समजून घेऊया, कारण त्याच्यातनं काहीतरी आपल्याला मेसेजिंग मिळालेलं आहे। त्रिशूल बच्चों त्रिगुण का द्योतक, त्रिशूल बच्चों त्रिगुण का द्योतक, ध्यान से उसको सुनते जाए। त्रिशूल बच्चों त्रिगुण का द्योतक, ध्यान से उसको सुनते जाए। प्रथम ये गुण है लक्ष्मी माँ का, अगदी शांत चित्ताने ऐका है, शांत एकाग्र चित्त करा, एकाग्र चित्त करून ऐका। खूप महत्वाचा आपल्याला आता संदेश मिळणार आहे। प्रथम ये गुण है लक्ष्मी माँ का, चर चर में शक्ति से समाये, करे प्रवृत्ति सत्कर्मों को। लक्ष्मी माता काय करते तर सत्कर्म करण्याकरता आपल्याला प्रवृत्त करते। कर्तव्यशीलता उसको भाए, तिला कर्तव्यशीलता आवडते। शक्ति से शुभ प्रेरणा होवे,
शक्तीने काय घडतं? महालक्ष्मीच्या कृपेने शुभ प्रेरणा घडतात. शक्ती से शुभ प्रेरणा होवे, विकास कार्य सहज हो जाए. विकास कार्य चांगली घडतात. लो बच्चों शक्ति का गुण ये, शुद्ध तन मन में उसको समाए. शुद्ध तन मन में उसको समाए. आता जेव्हा ते लवकुशला हा देतायत हा गुण, आपण इमॅजिन करा की ते आपल्यालाही तो गुण मिळत आहे. आपण हा गुण परत एकदा ऐकणार आहोत. अगदी लक्षपूर्वक ऐका. महालक्ष्मी असे शक्ती गुणांची उद्बोधक, चराचरातून चैतन्यदायक, सत्कर्म करण्या करते प्रवृत्त, कर्तव्यशीलता हिचे सत्व, शक्तीने शुभ प्रेरणा होई जागृत, विकास कार्य हाती घडत, तरी घे हा तव शक्तीचा गुण, गृहतीचे आहे शुद्ध तन मन. सत्कर्म करण्या करे प्रवृत्त, कर्तव्यशीलता हिचे सत्व, शक्तीने शुभ प्रेरणा जागृत, विकास कार्य हाती घडत. विकास कार्य. आता ह्या सगळ्या संदेशमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाहीये की लक्ष्मी ही पैशांची देवता आहे. मला जे अभिप्रेत झालं की महालक्ष्मी, लक्ष्मी ही तर आदिमाता आहे. तर ती एवढं छोट्याशा ह्याच्यात आपण कशी काय बांधतो तिला? ठीक आहे, ते तिचं एक स्वरूप आहे. पण आपण जर हे सगळं केलं, सत्कर्म केलं, कर्तव्यशील राहिलो, शुभ प्रेरणा आपण ठेवली, विकास कार्य केली, तर धन संपत्ती ही येणारच. ते निसंदेह आहे. पण त्याकरता ती त्याची देवता आहे असं मला ह्याच्यातनं वाटतं की हा मेसेज असा मिळतो की नाही, तसं नाहीये. ती अजूनही खूप मोठी देवता आहे आणि तिचं हे जे गुण आहेत ते आपण आत्मसात करूया आणि पुढे जाऊया. महालक्ष्मी असे शक्ती गुणांची उद्बोधक, चराचरातून चैतन्यदायक, सत्कर्म करण्या करते प्रवृत्त, कर्तव्यशीलता हिचे सत्व, शक्तीने शुभ प्रेरणा होई जागृत, विकास कार्य हाती घडत, तरी घे हा तव शक्तीचा गुण, गृहतीचे आहे शुद्ध तन मन. होशियार होशियार आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते, विशाल का एक साथ पाए, डम 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 डमरू बजाते, विशाल का एक साथ पाए. आता इथे गंमत काय होते? खूपच गंमत एक मोठी होते. लवकुश को सब मौज लगे, लवकुश को सब मौज लगे है, बाबा के संग नाचे गाए, वन के प्राणी भूत पिशाच, मानव संग में नाचत गाय, मानव संग में नाचत गाय. कारण भगवान शंकर यांचा पूर्ण अधिकार आहे, ते देव आहेत त्यावर. त्या वनातले भूत पिशाच प्राणी हे सुद्धा त्यांच्याबरोबर नृत्य करतायत आणि आनंद घेतायत. या साधू महाराजांचं काय प्रवचन चालू आहे ते ऐकण्याचा. तर लवकुश म्हणतात, ठीक आहे, तुम्ही एक गुण सांगितला, तुम्ही म्हटला होता की त्रिशूळ मध्ये 3 गुण आहेत, दुसरा गुण कुठला आहे? हा गुण महत्वाचा आहे. मला आश्चर्य काय झालेलं आहे, सीता शक्ती काव्य बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेला आहे. त्यानंतर ते बाबा अवतरलेत आणि त्यांनी सीतेचे गुण आपल्याला आता सांगितले.
पुढचे जे आधीचा महालक्ष्मीचा गुण आणि पुढचा एक ते सांगणार आहेत ते काव्य नंतर लिहिली गेलेली आहेत, नंतर ती प्रगट झालेली आहेत. तर एनिवे आपण आता बघूया ते काय म्हणतात. दूजा गुण है मुक्ति का, सीता माँ है उसे समाए, क्रोधाभिमान वह है त्यागे, क्रोधाभिमान वह है त्यागे, वाणी मधुर उसको है भाई, न्याय से पूरित गुण वो जाने, ज्ञान उपासना हरदम चाहे. त्याग करी क्रोधाभिमानाचा, शब्द आवडे मधुवाणीचा, न्यायपूर्ण गुण हा जाणा, न्यायपूर्ण गुण हा जाणा, चित्ती असे ज्ञान उपासना. आपल्या आतापर्यंत कदाचित लक्षात आलं असेल की सीता शक्ती काव्य जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून सीता माता ही आपल्या मुलांना ज्ञान उपासना शिकवते आणि ती त्याच्याबरोबर आपल्यालाही त्याचा आनंद मिळून राहिलेला आहे आणि ह्याच्या पुढेही ज्ञान उपासनाच तिची चालत राहणार आहे. त्याचा आपण आनंद घेत आहोत, हे आपलं भाग्य आहे. नहीं मोह उसे क्षणिक स्वार्थ का, नहीं मोह उसे क्षणिक स्वार्थ का, प्रभु से प्रीत नित्य निभाए, शिरोमणि पतिव्रता वह, रघुवर के मन नित्य है भाई, रघुवर के मन नित्य है भाई. नको मोह क्षणिक स्वार्थाचा, गुण ईश निष्काम प्रेमाचा, शिरोमणी पतिव्रता रूप त्याचे, रघुवीरास बहुमोल याचे. एक क्षणभर ह्याच्यावरती विचार करा की पातिव्रत्याला ह्या काव्यामध्ये खूप महत्व दिलंय, त्याचबरोबर पतीची पत्नी निष्ठा ह्यालाही खूप महत्व दिलंय आणि दोघांचाही बॅलन्स आहे त्याच्यामध्ये. तर इथे त्यांनी पातिव्रत्यावरती थोडासा फोकस टाकलेला आहे आणि असं सांगितलंय की कुठलीही स्त्री कुठल्याही समाजाच्या स्तराची असली ती सीतेसारखीच पतिव्रता आहे, पत्नी आहे, ती पतिव्रता आहे. आता इथे या चित्रामध्ये दोन चित्र दाखवली आहे. एक श्रीमंतांचं घर आहे डावीकडे, एक गरिबाचं घर आहे. तर दोन्हीही केसमध्ये ती जी पत्नी आहे त्यांचं पातिव्रत्य हे रघुवीराच्या समोर एकाच मोलाचं आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न आहे. एकीच्या घरामध्ये तिकडे मागे तुम्ही बघता जाई जुई सुंदर फुलं बहरलेली आहेत, दुसरीच्या घराच्या बाहेर वनातली फुलं आहेत आणि दोघेही पूजा करतात परमेश्वराची त्या फुलांनी आणि त्यांचं जे पातिव्रत्य आहे ते परमेश्वराच्या दारात एकच आहे. एक करीते शिरापुरी, एक भाकर प्रेम भरी, पातिव्रत्याचे मोल एक हरी. घोडस्वारी, एकीचा नवरा हा घोडस्वारी आहे, दुसऱ्याचा नांगरधारी आहे. वाट आतुर स्त्री ती धरी, तरी दोघीही तेवढ्याच आतुरतेने आपल्या पतीची वाट बघतात आणि त्यांचं पातिव्रत्य हे परमेश्वराच्या दारामध्ये एकाच मोलाचं आहे. अशा प्रकारची ह्या पर्टिक्युलर काव्यामध्ये एक लपलेलं गुपित ज्ञान आहे की रघुवीराज बहुमोल जे पातिव्रत्य त्याचा अर्थ काय तर हा आहे. तर ते बाबा म्हणतात, लो बच्चो यह गुण मुक्ति का, शक्ती के संग उसे समाय. हा आता मुक्तीचा तुम्ही गुण घ्या आणि त्या शक्ती बरोबर ठेवा. शक्ती के संग उसे समाय, होशियार होशियार आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते, विशाल का एक साधू आए, गायन तांडव चिर आनंद में, बालक बात समज न पाए. पण ह्या मुलांच्या काहीच लक्षात येत नाही काय सांगतायत हे बाबा, लहान आहेत ते ना. गायन तांडव चिर आनंद में, बालक बात समझ न पाए. बाबा तीसरा गुण क्या है वह भी हमको आप बताएं. आता ते विचारतात की बाबा तिसरा गुण पण सांगा आम्हाला. आता इथे जी गोष्ट पुढे घडणार आहे ती गोष्ट हे बाबा सांगतायत. काय सांगतात, द्वापर युग में गुण ये खिलेगा, द्वापर युग में गुण ये खिलेगा, राधा भक्ति यह कहलाए. द्वापर युग में गुण ये खिलेगा, राधा भक्ति यह कहलाए, ध्यान यही एक रूप होवे, सच्चिदानंद घन ईश्वर पाए. ध्यान यही एक रूप होवे, सच्चिदानंद घन ईश्वर पाए. यह गुण निर्मल प्रेम का होवे, यह गुण निर्मल प्रेम का होवे, विधि उपचार न इसको भाए, दैवी गुणों का आचार किंतु इसका सुंदर रूप सजाए. काम क्रोध और मोह त्याग के शुद्ध अंतकरण में समाए,
अंतर मन में प्रभु निरंतर, ध्यान में उसके नित लग जाए। लो बच्चों भक्ति का यह गुण, रोम रोम में उसको बसाए, प्रभु बिना ना फल कोई भी, भक्ति का गुण यह समझाए। काम क्रोध मोह त्यागावे, शुद्धच अंतकरण ठेवावे, सदैव राहावे ध्यानी मनी, निरंतर प्रभूच अंतर्मनी। घ्या मुलांनो गुण हा भक्तीचा, संग असू द्या शक्ती मुक्तीचा, भिनवा हा रोमा रोमातून, नको फळ कुठलेही प्रभू विण, नको फळ कुठलेही प्रभू विण। आणि इथे एक सुंदर मेसेज हे साधू महाराज आपल्याला देतात, तो ऐकूया। ते म्हणतात, शक्ति भक्ति मुक्ति के गुण, त्रिगुण को मन में जो समाए, आवरण चाहे नर नारी का हो, काल से मुक्ति वह है पाए। त्रिगुण ही जे आहेत, शक्ती भक्ती मुक्ती, जो कोणी आपल्या मनात ठेवेल, मग तो नर असो किंवा नारी असो, त्याला काळापासून मुक्ती मिळेल, काळापासून मुक्ती मिळेल, असं आश्वासन ते साधू महाराज देतात। होशियार होशियार आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते, विशाल का एक साधू आहे। पण आता लवकुशांचं जे कुतूहल आहे ते अजून शिगेला जातं, त्यांना त्या पोटलीमध्ये काय ठेवलंय बाबांनी लपवून ते पाहायचं असतं। लवकुश मेरे भोले भाले, किलकारी रे मौज उड़ाए, बाबा पोटली में क्या है, पोटलीत काय ठेवलंय तुम्ही लपवून ते आम्हाला द्या। फिर से क्रोध का नाटक करके बाबा उनको दूर हटाए, होशियार होशियार आवाज लगाए, डम 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 डमरू बजाते, विशाल का एक साधु आए। सहसा विचित्र हास्य करके पोटली से लिया भुजंग उठाए, त्या पोटलीत काय होतं तर भुजंग होता। फुसफुस करता नाग भयानक, लपक लपक कर डर दिखलाए, तांडव गती तेज से करके अपने गले भुजंग लटकाए लिपटाए। तर त्या बाबांनी काय केलं, तो नाग काढला, असा भयानक नाग फुसफुस करत होता, आणि तो नाग आपल्या गळ्याभोवती लटकवून घेतला। आता तुमच्या लक्षात आलंच असेल ही व्यक्ती कोण असेल, दुसरी कोणी नसून हे शंकर भगवानच आहे। फुमफुकार मारता नाग भयानक, लपक लपक कर डर दिखलाय, नन्हे बच्चे भर के भय से उलटे पैरों दौड़े आए। आता मात्र ती मुलं आईकडे परत येतात धावत। मैं अब बाबा कुछ समझी। आता तिच्या लक्षात येतं की हे कोण आहेत। मैं अब बाबा को कुछ समझी, श्रद्धा से फिर शीश नवाए। मैं अब बाबा को कुछ समझी, श्रद्धा से फिर शीश नवाए। बाबा हंस नृत्य ही करते, आंखों से ओझल हो जाए। बाबा हंस नृत्य ही करते, आंखों से ओझल हो जाए, आंखों से ओझल हो जाए। आणि आता काय होतं की ते आपलं नृत्य करत करत अंतराळात श्री सीता शक्ति काव्य सर्ग 15। शुभम भवतु। ओम शांती शांती शांती। अशा प्रकारे भगवान श्री शंकर स्वतः येतात लवकुशना भेटायला, आणि त्यांना या 3 शक्ती कोण आहेत, लक्ष्मी, सीता आणि राधा यांच्याबद्दल सांगतात। आणि त्या
च्या थ्रू आपल्यालाही ते ज्ञान देतात आणि असा आशीर्वाद देतात की ह्या तिन्ही शक्ती, भक्ती, मुक्तीचे गुण आहेत ते आपल्या अंतरंगात आहेत आणि नर असो नारी असो आपण ते गुण जर जोपासले तर आपल्यालाही काळातून मुक्ती मिळेल असं आश्वासन शंकर भगवान आपल्याला देत आहेत. आता मी थोडं इथे थांबणार आहे. माझी विनंती आहे शलाकाताईंना की त्यांनी फक्त जे महत्वाचे पार्ट्स आहेत ते सहवाचन करावे. सहवाचनचा अर्थ असा की तुम्ही सगळं जिथे घरी आहात तिथे शांत चित्ताने हे शलाकाताई जेव्हा वाचन करतील तेव्हा तुम्ही इथे जे स्क्रीनवर दिसेल ते स्वतः मोठ्यांदी वाचा. माइक्स ऑन नका करू कुठल्याही प्रकारे, फक्त वाचन करत राहा त्याच्याबरोबर. म्हणजे हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याबरोबर नजरेखालून परत जातील. शलाकाताई आहात का तुम्ही तिकडे? हो हो हो, नमस्कार. फक्त पेज ते महत्वाचे जे पानं आहेत ना तेवढीच वाचा. हो हो, 91 to 98. नाही मधले ते नाही 94 to 96 फक्त ते गुण जे आहेत ना 3. हो हो. जे साधू आलेले असतात ते कोण आहेत हे आपल्याला कळलंच आहे. तर साधू काय म्हणतात? त्रिशूळ द्योतक त्रिगुणांचे ध्यान देऊनी ऐका हे. ध्यान देऊनी ऐका हे. प्रथम गुण लक्ष्मी मातेचा चराचरात चैतन्य शक्तीचा. प्रथम गुण लक्ष्मी मातेचा चराचरात चैतन्य शक्तीचा. सत्कर्म करण्याकरे प्रवृत्त कर्तव्यशीलता हिचे सत्व. सत्कर्म करण्याकरे प्रवृत्त कर्तव्यशीलता हिचे सत्व. शक्तीने शुभ प्रेरणा जागृत विकास कार्य हाती घडत. विकास कार्य हाती घडत. तरी घ्यावा हा शक्तीचा गुण. तरी घ्यावा हा शक्तीचा गुण. गृहतीचे असे शुद्ध तन मन. जे हे ज्ञान केलेत श्रवण. प्रथम करावे स्व आचरण. काय करावे? प्रथम करावे स्व आचरण. सावधान सावधान. श्री सीतामा काय म्हणते? श्री सीतामा उवाच सावधान सावधान म्हणित भयावह त्रिशूळ तो फिरवित. सावधान सावधान म्हणित भयावह त्रिशूळ तो फिरवित. वाजवी डमरू डम डम डम. वाजवी डमरू डम डम डम. आला साधू अगडबंब. मौजच वाटे लवकुशांना. मौजच वाटे लवकुशांना. नाचे बाबा सहगाताना. वन्य प्राणी भूत पिशाचती. त्या सवेही नाचत जाती. हासत हासत लवकुश बोले. हासत हासत लवकुश बोले. दुसरा गुणही सांगा भले. दुसरा गुणही सांगा भले. साधू उवाच. काय म्हणतात साधू? दुसरा गुण हा असे मुक्तीचा. दुसरा गुण हा असे मुक्तीचा. अंगभूत जो सीता मातेचा. त्याग करी क्रोधाभिमानाचा. शब्द आवडे मधुवाणीचा. न्यायपूर्ण गुण हा जाणा. चित्ती असे ज्ञान उपासना. नको मोह क्षणिक स्वार्थाचा. गुण ईश निष्काम प्रेमाचा. नको मोह क्षणिक स्वार्थाचा. गुण ईश निष्काम प्रेमाचा. शिरोमणी पतिव्रत रूप त्याचे. रघुविरास बहुमोल याचे. घ्या मुलांनो गुण हा मुक्तीचा. घ्या मुलांनो गुण हा मुक्तीचा. असावा त्यास संग शक्तीचा. असावा त्यास संग शक्तीचा. व्यवहार योग्य रूप शिवाचे. व्यवहार योग्य रूप शिवाचे. सुप्त मनी अंतरंग देवीचे. सावधान सावधान. सीतामा काय म्हणते? सावधान सावधान म्हणित भयावह त्रिशूळ तो फिरवित. सावधान सावधान म्हणित भयावह त्रिशूळ तो फिरवित. वाजवी डमरू डम डम डम. वाजवी डमरू डम डम डम. आला साधू अगडबंब. गायन तांडव चिर आनंदा. गायन तांडव चिर आनंदा. ना उमजे काहीच भ्राता. ना उमजे काहीच भ्राता. बाबा बाबा त्वरा करा. लवकुश उवाच. लवकुश काय म्हणतात? बाबा बाबा त्वरा करा. सांगा लवकर गुण तिसरा. साधू सांगतायत द्वापार युगी गुण हा दिसेल. द्वापार युगी गुण हा दिसेल. राधा भक्ती नाव हे असेल. मनी एक रूप होणे हा ध्यास. सच्चिदानंद घन परमेशास. सच्चिदानंद घन परमेशास. गुण हा निर्मळ प्रेमाचा. नाही विधी उपचाराचा. मात्र दैवी गुणांचा आचार. दावी याचे रूप हे सुंदर. काम क्रोध मोह त्यागावे. काम क्रोध मोह त्यागावे. शुद्धच अंतःकरण ठेवावे.
सदैव राहावे ध्यानी मनी, निरंतर प्रभूच अंतरमनी, निरंतर प्रभूच अंतरमनी. घ्या मुलांनो गुण हा भक्तीचा, संग असू द्या शक्ती मुक्तीचा. भिनवा हा रोमा रोमातून, नको फळ कुठलेही प्रभुविण. भिनवा हा रोमा रोमातून, नको फळ कुठलेही प्रभुविण. आचरण जरी नरनारीचे, त्रिगुण शक्ती भक्ती मुक्तीचे. जेव्हा मनी एक रूप होती, जेव्हा मनी एक रूप होती, काळापासून मिळेल मुक्ती. सावधान 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 सावधान. धन्यवाद. बाकीने सगळ्यांनी वाचलं की नाही? बरोबर वाचलंच असेल, आय अज्युम सो. आज आपण वाचन निरूपण एवढ्यावरतीच लिमिट करणार आहोत, कारण हा महत्वाचा विषय आहे. मला आता तुमच्या लोकांकडनं काही विचार ऐकायला खूपच आवडेल की तुम्हाला काय वाटतंय ह्या सर्गाबद्दल, तुम्हाला ह्याच्यातनं टेक अवेज काय आहेत, तुम्हाला काही याच्यात नवीन प्रकाश टाकायचा असेल, काही नवीन ऍडिशन्स करायचे असतील विचारांचे, ते सांगा. आपण थोडी चर्चा जास्त करूया. आणि फ्लोर इज नाउ ओपन. माईक जो हँड रेज करेल. आणि आज एक विशेष आहे, शोभाताई पंत आहेत, त्यांना मी एक रिक्वेस्ट करणार आहे. त्यांनी जे एक आपलं मागच्या सर्गामधलं एक गीत आहे ते स्वतः गाऊन मला पाठवलं, पहाडी आवाजामधला, पहाडी थाटामध्ये. आपण पहिले त्यांचं ते गीत ऐकूया आणि मग चर्चेला जाऊया, म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी आपल्याला एक हे मिळेल. शोभाताईंना जरा अनम्यूट करता का? डॉक्टर शोभा पंत, इंग्लंड. थोडी भूमिका सांगा, तुमच्या मनात काय आलं आणि कसं केलं ते. नाही झालं. आता झालं? हो, आता झालं. हो. ऍक्च्युली हे नमस्कार सगळ्यांना, जय श्रीराम. ऍक्च्युली काय आहे, पहाडी तिथे कुमाऊनी आणि गढवाली दोन भाषा असतात. पहाडांमध्ये अल्मोडा नैनिताल तिकडे गढवाल पण त्याच्यातच येतं, आणि पहाडी आणखीन कुमाऊनी दोन. तर हे आहे कुमाऊनी थाटातलं गाणं. ते आपण पहाडी मध्ये सुद्धा बोलू शकतो, पण मी जे म्हटलं आहे ते कुमाऊनी थाटात आहे. तर तिथे सुद्धा म्हणजे मेल लोक म्हणू शकतात, फिमेल पण म्हणतात, बायका लेडीज पण म्हणतात. सरांनी गायलेलं खूपच छान आहे मेलच्या टोन्स मध्ये. बायका गातील तर ते त्याप्रमाणे मी थोडस गाण्याचा प्रयत्न केलाय. खूप अगदी थेट तेवढं तर नाही आलंय, पण प्रयत्न केलाय. माझ्या जावेनी मला सांगितलं की तिथलं हे असं असं सगळं समजावून सांगितलं, तर मग मी त्याप्रमाणे गायले. मग ते मी ते आपल्या पुढे प्रस्तुत करते. पहिले मी सगळ्यात धन्यवाद देते सरांना की मला आज हे म्हणायला त्यांनी अलाव केलं, म्हणून खूप खूप धन्यवाद. सोता जागे जगमा देखे, सोता जागे जगमा देखे, मृत्यु लोक का जीवन. सोता जागे जगमा देखे, सोता जागे जगमा देखे, मृत्यु लोक का जीवन. मृत्यु लोक से परे भी होता, मृत्यु लोक से परे भी होता, अमृत तत्व संजीवन, अमृत तत्व संजीवन. सोता जागे जगमा देखे, सोता जागे जगमा देखे, मृत्यु लोक का जीवन. धन्यवाद सर, धन्यवाद. 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 मला खूप सुंदर, खूप सुंदर म्हटलात. हो,
नाही नाही, पण तुम्ही मला म्हणायला सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार मानते मी तुम्हाला. बरं वाटलं की नाही? Thank you. खूप खूप अगदी मला असं वाटलं मी त्यातच मिसळून गेले तिथेच जाऊन आणि अगदी फारच छान. कुमावी थाट हा पहिल्यांदा मी ऐकतोय. खूप बरं वाटलं हा ऐकून. कुमावणी हा, वेगळाच आहे. कुमावणी थाट आहे. हा आता सर थँक्यू करंजीकर थँक्यू. सर दुसरं कोण आहेत ना बघा कुणाला हा. शलाकाताईने बोलायचं काय? शलाकाताई नाही. मला यातलं एक खूप आवडलं की कुणाची कृती जरी विषारी असेल तरी त्याचा मनाला स्पर्श होऊ देऊ नये. जसं शंकराने कंठातच विष ठेवलं ते आत हृदयापर्यंत नेलं नाही, ते मला खूप आवडलं. आणि त्रिशूळ हे त्रिगुणांचा हे आहे, त्रिशूळ द्योतक आहे त्रिगुणाचं, ते एक मला खूप आवडलं की सत्व रज तम, म्हणजे शंकराची नुसती आंधळेपणे पूजा न करता त्याच्या गळ्यातला सर्प बघावा, त्याची ध्यानमूर्ती बघावी. त्याने कंठात विष साठवलंय पण ते खाली येऊ दिलं नाही, त्या विषाचं थेंब थेंब गळून अमृत होतं. हा मला त्यातला मेसेज खूप खूप आवडतो. थँक्यू. जय श्री. धन्यवाद शलाकाताई, धन्यवाद. फार छान. सुंदर विवेचन केलं. हनुमान कुलकर्णी अनम्यूट करा. अनम्यूट करा ना. झालं. हा बोला. परत हे झालं. नाही, त्याला वापरता येत नाही वाटतं. ठीक आहे. चला. चला अजून कोण आहे? हा बोला. हा बोला. हनुमान कुलकर्णी बोला ना. आवाज येतोय का? ठीक आहे, दुसरे कोणाला करायचंय? ठीक आहे. प्रीती हा, प्रीती देशपांडे. हा, जय श्रीराम. जय श्रीराम. होपफुली ऐकू येत आहे. हो हो. हो. दरवेळी तेवढ्यासाठी मी व्हिडिओ ऑन नाही करत. मला ऍक्च्युली आज सरांना म्हणजे प्रदीप सरांना एक विनंती करायची होती की मी काही त्यांनी मला ही संधी दिली म्हणून मी बरीच पदं काही 2-3 जी काही गायले सगळ्यांसमोर सादर करू शकले. पण काल सरांचं म्हणजे माझं बोलणं झालं तेव्हा सरांना सीता शक्ती स्तवन ते नाशिकमध्ये होते आणि त्यांना ते स्फुरलं तुम्हाला सगळ्यांना. त्यांनी इमिजिएटली ते माझ्याशी शेअर केलं, ह्याचं मला इतकं खूप म्हणजे कृतकृत्य झालंय मी. आणि त्यांनी त्यांच्या अप्रतिम झालंय. तर मला सगळ्यांसमोर मला तुम्ही ते आमच्यासाठी सादर कराल का प्लीज तुम्ही? प्रीती हॅलो. व्हेरी मच. हा, कळलं काय बोलतेस तू. भावना पोचल्या का? हा, बापो. बापो भावना पोचल्या. बापो. बरं, प्रीतीने जे आता सांगितलं ते त्याचा संदर्भ सांगतो मी काय झालं ते. काल काय झालं, मी नाशिकला गेलो होतो पण त्याच्या आधी 2 दिवस आमच्या घरामध्ये खूप मंत्रपठण चालू होते. काही ब्राह्मण आम्ही बोलवले होते, काही कारणास्तव आम्ही ते मंत्रपठण चालू होतं. आणि मंत्रपठणामुळे एक होतं की आपलं पण चित्त शुद्ध होतं. आणि जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा त्या परमेश्वराशी एकरूप होण्याची थोडी चान्स मिळतो आपल्याला. आणि मन चित्त शुद्ध झाल्यामुळे विचार पण चांगले येतात. तर त्याचा काही प्रभाव असावा असं मला वाटतं, कारण खूप दिवसानंतर परत हे प्रस्फुटन झालेलं आहे. पण हे गमतीदार प्रस्फुटन असं आहे की इथे सीता शक्ती काव्याला जणू एक पर्सनॅलिटी दिली गेली आहे. या काव्यामध्ये जसं गुरु ग्रंथ साहेबांना एक पर्सनॅलिटी आहे, तशी सीता शक्ती काव्याला पर्सनॅलिटी दिली गेली आहे. आणि मग त्या पर्सनॅलिटीचं स्तवन इथे आहे
की सीता शक्ती माता माई प्रेम करी सर्वा ठाई. रूप तिचे बहुसुंदर द्या हो तिला अलंकार. सीता शक्ती माता माई प्रेम करी सर्वा ठाई. रूप तिचे बहुसुंदर द्या हो तिला अलंकार. आता आपल्यालाही गेले 10-12 दिवस आपण सीता शक्ती काव्य ऐकत आहोत एकत्र. मी स्वतः पुन्हा एकदा त्याचं मनन चिंतन करू लागलो ह्या निमित्ताने. तर ती आपल्या समोर कुठल्या स्वरूपात येते आहे ते थोडंसं चिंतन करा. इथे कसं म्हटलंय की ती एक सुंदर स्वरूपात येते आपल्या समोर आणि तिचं सौंदर्य अजून वाढवण्याकरता तिला काहीतरी अलंकार पाहिजे आहेत आपल्याकडनं. ते कुठले अलंकार? पठण श्रवण गायन करुनी वाचन कथन हो नमुनी. तर तिला कुठले अलंकार पाहिजे? तर पठण, त्या काव्याचं पठण करावं, श्रवण करावं, गायन करावं, वाचन करावं, त्याचं कथन करावं आणि तेही नमून करावं. आत्मचिंतन रंगुनी अलंकार माते चरणी. हे अलंकार सीता शक्ती ह्या काव्याला आपण अर्पित करावे असं त्याच्यामध्ये विनंती आहे. आता त्याची ट्यून काय होतं, येते आणि एकदम पटकन विसरला होते, म्हणून मी बघतो, थोडंसं वाजवून बघतो आणि मग तुम्हाला म्हणून दाखवतो ते. शक्ती माता माई. ओके, आली. शांतपणे ऐका, तुमचेही काही विचार असले तर जरूर सांगा. सीता शक्ती माता माई प्रेम करी सर्वा ठाई. सीता शक्ती माता माई प्रेम करी सर्वा ठाई. रूप तिचे बहुसुंदर द्या हो तिला अलंकार. रूप तिचे बहुसुंदर द्या हो तिला अलंकार. द्या हो तिला अलंकार. सीता शक्ती माता माई. पठन श्रवण गायन करुनी वाचन कथन हो नमुनी. पठन श्रवण गायन करुनी वाचन कथन हो नमुनी. आत्मचिंतने रंगोनी अलंकार माते चरणी. आत्मचिंतने रंगोनी अलंकार माते चरणी. अलंकार माते चरणी. अलंकार माते चरणी. सीता शक्ती माता माई प्रेम करी सर्वा ठाई. रूप तिचे बहुसुंदर द्या हो तिला अलंकार. द्या हो तिला अलंकार. द्या हो तिला अलंकार. ओम शांती शांती शांती. धन्यवाद ऐकल्याबद्दल. अजून कोणाला काही बोलायचंय, सांगायचंय? प्रीती, धन्यवाद सांगितल्याबद्दल मला. अंजली पाणीगरी म्हणतात सिरीन अँड ब्युटिफुल. थँक्यू अंजली. अजून कोणा काय बोलायचंय का? डॉक्टर शोभा पण तुम्हाला काय बोलायचंय? अनम्यूट करा. हे सगळे गुण खूपच छान आहे. त्या तिन्ही गुणात ते एक सांगितलं ना, पातिव्रतात त्या तो घोडसवार होता, तिचा नवरा एकीचा साधा हल धरणारा शेतकरी होता. त्या सगळ्यांचा पातिव्रततामध्ये अगदी समान आहे, हे खूप आवडलं. फारच छान पॉइंट आहे तो. गरीब असो श्रीमंत असो, अगदी हे असो, तो फरक नाही. त्या तो भाव जो आहे तो फार समभाव आहे, हे खूप आवडलं मला त्याच्यात. बाकी तर सगळ्यांनी सांगितलेच. शक्ती, भक्ती, आणखीन मुक्ती, हे तिन्ही उत्तमच आहे, पण त्यातला हा एक आणखीन तत्व हे खूप आवडलं. धन्यवाद. धन्यवाद शोभाताई, चांगला पॉइंट काढला. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काय मिळालं ह्याच्यातनं? आज कोणीच काही बोलत नाहीये, म्हणजे आयदर सगळंच काही समजलंय किंवा
अजून विचार करतायत तुम्ही लोक. त्या दिवशी नाही करायचे. त्या दिवशी रत्ना पवार ताईंना काहीतरी बोलायचंय. अनम्यूट करा त्यांना. त्या दिवशींना पण बोलायचंय. हा बोला ना बोला. कारण काय तुमचे विचारांमुळे ह्या काव्याला भर पडते आणि त्या काव्याचे ऍक्च्युअली आपल्याला न्यूएन्सेस कळतात, म्हणजे कंगोरे कळतात त्याच्यामुळे तुम्ही लोक तुमचे विचार मांडता तेव्हा. ज्योत्स्ना ताईंना अनम्यूट. हा कोण बोलताय आधी? केदारजी दर्शन द्या ना. जय श्रीराम. जय श्रीराम. बोला. काय नाही, खूप छान, म्हणजे अवर्णनीय आहे आणि तुमची सांगण्याची पद्धत पण चांगली आहे. सर्वांना तुम्ही बोलतं करताय हे फार महत्वाचं आहे. थँक्यू. बाकी जे एवढे म्हणून काही गुण घेता येतील त्याच्यातनं आपण प्रत्येकाने ते घेतले पाहिजेत आणि प्रत्येक शब्दाचा सखोल अभ्यास करायला पाहिजे आपण लोकांनी. खूप छान, खूप छान. आणि सर्वांची हे चांगली, म्हणजे प्रीती देशपांडे ताई म्हणा किंवा शलाका ताई म्हणा, खूप छान रिस्पॉन्स सर्वांचा चांगला आहे. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप छान. सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. हा अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू सर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खूप सुंदर. आत्ताचं जे काव्य होतं ना, सीता स्तुती कवन, तुम्ही जे नवीन स्फुरलं म्हणालात, ते अलंकारच मला खूप आवडले. श्रवण, भाषण, पठण, मनन अतिशय सुंदर. आणि आम्ही सगळे सज्ज आहोत ते अलंकार देण्यासाठी. एवढं सांगायचंय. खूप सुंदर. म्हणजे अलंकार म्हणजे केवळ दागिने हाच जो ग्रह आहे लेडीजचा, तो अगदी एका क्षणात नाहीसा झाला. बायकोला सांगतोय. खूप सुंदर, खूप सुंदर. छान चाललंय. काल मी खरं नाशिकला खूप गर्दी होती तिकडे, मी फंक्शनला गेलो होतो आणि हे सुरू झालं. मग मी पळालो तिकडून, खाली गेलो, जिना उतरून खाली गेलो, एका ठिकाणी क्वाइट स्पॉट, मग ते तिथे हे व्हॉइस रेकॉर्ड केलं मला लगेच. खूप सुंदर अलंकार आहेत आणि आम्ही नेहमी सगळे सज्ज आहोत. इथे जे उपस्थित आहेत ते सगळे सज्ज असतील हे अलंकार घेण्यासाठी. खरं ऐश्वर्य, खरे दागिने आणि खरी संपत्ती कळली या काव्यामध्ये. हो ना, कोणी हिसकावूनच घेणार नाही हो आपली ती संपत्ती. खरंच आहे. हे तुमचं आणि जशी वाढवू तशी ती वाढत राहणार आहे. परम ऐश्वर्य. परम ऐश्वर्य. आणि त्याचं असं उधळण करायची, इतर लोकांना वाटत राहायचं, जसे आपले सद्गुरू करतात श्री रविशंकरजी. नक्कीच. ते कधीच कमी होणार नाही. ते असे इन्फानाइट आहे ती ऐश्वर्य. ते सुलोचना ताईंना कधी बोलायचं होतं. हो. थँक्यू ज्योत्स्ना ताई, खूप छान बोललात. ओके, थँक्यू. सुलोचना ताई अनम्यूट झाले का? हो. माझे विचार तुम्ही शलाकाताईंनी बोलूनच दाखवले. ही कधीही कमी न होणारी संपत्ती आहे आणि हा लक्ष्मीकडे बघण्याचा हा वेगळा दृष्टिकोन खूप छान वाटला. आणि शंकराचं त्रिशूळ तर मस्तच आहे. म्हणजे कसं तिन्ही आपल्या ह्याच्यामध्ये येतात त्रिशूळामध्ये. ती कल्पना खूप छान वाटली. आणि शोभाताईंनी तर चांगलंच हे केलं. तुमचं वाचन तर सुंदरच आहे. सगळ्यांना धन्यवाद की आम्हाला इतकी सुंदर संधी दिली. आणि डॉक्टर साहेबांचे तर म्हणजे त्यांच्याकडून तर देवानीच त्यांना ती देणगी दिलेली आहे. ते म्हणजे वर्णन करण्यापलीकडचं आहे. खूप छान, खूप छान. आणि आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो की तुमच्यासारखे लोक आम्हाला मिळाले, त्याच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडतीये. खूप छान. पण भगीरथाचं काम कोणी केलंय माहितीये का? सर तर आहेतच की. सर तर आहेतच. मग आपल्यापर्यंत गंगा आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खूप छान काम केलेलं आहे. जय गुरुदेव. गुरुजींच्या कृपामुळे तुम्ही सगळे चांगले लोक आम्हाला भेटलेत. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा जो वृक्ष इतका मोठा झालाय आणि आणखीन मोठा होणार आहे, त्याचं बीज मुख्य त्यांनीच पेरलेलं आहे. खरंच आहे, खरंच आहे. खूप मोठी सेवा आहे. त्याचं वर्णनच करता येणार नाही. खूप मोठी सेवा आहे. बिलकुल.
ज्ञान म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची आपली तेवढी पात्रता आहे की नाही माहित नाही, पण ज्ञान देणारे इतके सुंदर लोक आहेत ना, खूप म्हणजे आम्ही भाग्यवान आहे. आम्ही भाग्यवान आहे. सुलोचना आणि वाढणारच ते हळूहळू खत पाणी आणखी हो, मिळून हो. राहिले त्याला, तर हा हो, वृक्ष हो, वाढणार हो. नक्कीच. वाढणार वाढणार. जे सगळे विचार ऐकून कृतकृत्य झालंय मी, धन्य वाटतंय मला. माझी फक्त मी सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. आपण हा, पुढे मी ते करा त्याच्यामध्ये. मी ती चिले महाराजांची समाधी बघून आलीये, त्याच्यामुळं मला कोल्हापूरच्या तिथे आहे ना, होय होय होय. कासवाचे, मी तिथे जाऊन दर्शन घेऊन आलेले. वा वा. खूप छान आहे. जय गुरुदेव. बाकीचे कोणाला जायचं असलं तिकडे अवश्य विचारा, आम्ही सांगू कसं जायचं. ते सोपं आहे, कोल्हापूरहून अगदी 10-12 किलोमीटर वरती आहे, पैजारवाडी. छान. अजून कोणाला काही सांगायचं? अजून कोणाला बोलायचे का? श्रोत्यांचा प्रतिसाद खूप आला. रेखांना बोलाय, रेखा सदावर्तेंना बोलायचं काय? रेखाताईंना अनम्यूट करा. अनम्यूट करा. झालं, बोला. परत बंद झालं. हा, बोला. मला आधी असं वाटलं, सीतामाई इतक्या सुंदर आणि त्यांना अलंकार कशाला पाहिजेत, पण नंतर ते वाचलं तेव्हा मला कळालं, बापरे, म्हटलं काय अलंकार आहेत हे. खरंच धन्य वाटलं मला अगदी. आधी माझ्या डोक्यात प्रकाशच पडला नाही. म्हटलं हे इतकं सुंदर, इतके ह्यांना अलंकाराची गरजच काय, पण नंतर कळालं का हे अलंकार वेगळेच आहेत. बस एवढंच मला सांगायचंय. खूप छान अलंकार येतो. अगदी सगळ्यांनी श्रवण करावे, सगळ्यांनी ते ध्यानात द्यावे, असेच अलंकार आहेत सीतामाईचे. खरं खूपच छान. आपण हे सगळे अलंकार नियमित त्यांना आवाज आला का माझा? हो, आला आला. रेखाताई तुम्ही छान बोललात. आणि हे अलंकार आपण नियमित त्यांना देऊया, म्हणजे ते आपल्याला खरी गोष्ट आहे. तर ते सुंदर होतील, आपणही सुंदर. आधी कळलंच नाही मला काय ते. हो, आधी मला काही कळलंच नाही ते. मग तेव्हा ते तुम्ही वाचले त्यामध्ये डोक्यात प्रकाश पडला. म्हटलं अरे वा, हे वेगळे अलंकार कधीच ऐकले नव्हते, पण हे आता आम्हाला समजले अलंकार. खरंच ते ध्यानात आणले पाहिजेत अलंकार सगळ्यांनी. खूपच छान, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. झाले, 9 वाजत आलेत. अजून कोणाचे विचार नसतील तर आपण बंद करू. आमचे नावाला असे दिसायचे. बरं, मी शेवटचे फक्त 2 स्लाइड्स दाखवतो आणि मग आपण बंद करूया. 1 मिनिट थांबा. हो, ठीक आहे. हे काव्य सगळ्यांनी मनात साठवून घ्या. तर सीता शक्ती म्हणजे हे जे काव्य आहे, सीता शक्ती माता माई, प्रेम करी सर्व ठाई, रूप तिचे बहुसुंदर, द्या हो तिला अलंकार, पठण श्रवण गायन करुनी, वाचन कथन हो नमुनी. म्हणजे हे जे आता सीता शक्ती काव्य तुमच्यासमोर मांडलं जात आहे, त्याचं पठण करा, श्रवण करा, त्याचं गायन करा. आणि आता किती आनंद वाटला मला, शोभाताईंनी सुद्धा गायन केलं. काळजी करू नका, तुम्हाला मनामधनं स्फुरण झालं कुठला तरी ह्याच्यातला एक हे घ्या, काव्य घ्या, छोटीशी 4 ओळी घ्या आणि गायन करा. त्याचं खूप तुम्हाला आनंद मिळेल त्याच्यामध्ये. वाचन करा, कथन करा, आत्मचिंतन करायला सांगितलंय आपल्या सगळ्यांना. आजपासून उद्यापर्यंत आत्मचिंतन आपण सगळे करूया. हे अलंकार आपण मातेच्या चरणी देऊया. आता आपला उद्याचं सत्र जो आहे, आता आपण परत सीता मैयाच्या ज्ञान यज्ञाकडे जातोय. उद्या आत्मशक्तीबद्दल त्या बोलणार आहेत. आणि एक गमतीदार प्रसंग आहे, अहंकाराचा त्याग. तर लवकुशना दोघांमध्ये एकदा भांडण होतं की मी मोठा की तू मोठा. हे टिपिकल मुलांमध्ये जी होतात की मी मोठा की तू मोठा. तर त्याचे फार सुंदर ती उपमा देऊन 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 त्यांना शेवटी एका पॉइंटला आणते की आपल्या सगळ्या, ना तू मोठा, ना मी मोठा, ना हा मोठा, सगळ्यात मोठी ही आपली सृष्टी माता आहे. तर ते फार सुंदर ते तिने प्रोग्रेशन केलेलं आहे. उद्या सगळेजण या, अवश्य जॉईन व्हा. अजूनही आपले कोणी मित्रमंडळी असतील त्यांना जॉईन करायला सांगा, कारण ही आता ज्ञानगंगा वाहून राहिलेली आहे आणि ती अशी जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल
तितकं ते समाजामध्ये एक चांगलं जागृती येईल आणि एक पॉझिटिव्ह विचार निर्माण होतील असं मला वाटतं. उद्या परत भेटूया. धन्यवाद. कोणालाही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा फोन नंबर आहे, किंवा करंजकर सरांना कॉन्टॅक्ट करा, शलाकाताईंना करा. तुम्हाला जसं आता आज शोभाताईंनी गायन केलं, तुम्हाला कोणाला काही करायचं असेल, गायन करायचं असेल किंवा विचार मांडायचा असेल तर जरूर कळवा. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. करंजकर साहेब, माझ्याकडे मी बघितलं रेकॉर्डिंग मध्ये मला चॅट पण मिळतो, त्यामुळे मी काय चॅट वेगळा कॉपी करत बसत नाहीये. नाही ना. एक 2-1 मिनिटं थांबून आपण लॉग आउट करून टाकू. लोकांना लॉग आउट करण्यासाठी. बंद करू का? हो करंजकर साहेब, बंद करा. ऑल ओके. हो. सगळ्यांना जय नमस्कार. श्रीराम. जय श्रीराम.